काटा मोडला जिजाला, त्रास झाला त्रैलोक्याच्या नाथाला. जगाचा बाप पाठीमागे धावला जिजाच्या, थांबा म्हणे जिजा, काटा रुतला तुम्हाला विठ्ठला, कळतंय किंवा आम्हाला. पण कसं सांगू तुम्हाला, माझ्या पायातल्या काट्यापेक्षा माझ्या तुकोबांच्या पोटाची भूक जास्त बोचते मला. आधी ती भागवते, मग येते दर्शनाला. जगाच्या मालकाला थांबवलंय, साधारण येतो विठेवरचा मालक. त्याच्या चरणाचा लाभ व्हावा म्हणून ऋषी मुनी तपस्वी झाडाला उलट टांगून हजारो वर्ष तपश्चर्या करतात. जिवंतपणी त्यांचं हाडमांस प्राणी पक्षी खाऊन जातात, तरी त्यांना भान राहत नाही. एवढी तपश्चर्या करूनही माझा विठेवरचा मालक मिळत. एवढा सामर्थ्यवंत आणि एवढा अशक्य असणारा माझा विठ्ठल तिच्या पाठीमागे थांबला. धामा म्हणे जिजा, भाकरी देऊन आल्या. जिजाऊचा पाय विठेवरच्या मालकानं स्वतःच्या हातात घेतला. काय भाग्य असं त्या मायबावणीचं. थुका लावून काटा दिसतो का पाहिला, त्यांनाही एका थुक्यात दिसला नसावा. त्यांनी मी 2-4 वेळा लावला. सरपंचाला नाही, पण सरपंचिनीला लय झोंबलं. पंढरपूरची, तुमची नाही माहिती मला, पंढरपूरची. वाईट वाटलं तिला. शेवटी बायकोन दादा, आणि शेवटी देवाची काळजी तिला. का हो विठ्ठला, मुंगीच्या पायातल्या पैंजनातल्या घुंगराचा आवाज ऐकू येतो तुम्हाला. विश्वोत्पत्ती आधी हे तवे, विश्वाची उत्पत्ती तुमची क्यू. हा, न सांगता तुम्हा कळो येते अंतर, न सांगता मन कळतं तुम्हाला पुढच्याच. अर्धा तास झालं थुका लावताय, काटा दिसना होय तुम्हाला. एवढं तुम्हालाही कळतं की माय, देवाला काटा बघायला थुका लावायची गरज आहे. मग का हो वागतं असं विठ्ठला? काय वाटतं रखमा तुम्हाला? काटा रुतवणारेही आम्हीच आहे आणि काटा काढणारेही आम्हीच आहे. तुकोबांच्या अर्धांगिनी आहेत त्या. तुळशीपत्र ठेवलं तुकोबाने संसारावर. कधी बायको लेकराचा विचार नाही केला माझ्या नामापुढे. एवढं केलं, कधी बायकोला चांगलं 2-4 शब्द काही वेळ दिला नाही. एवढं करू नये, ज्या बाईनं वाईट काळात नवऱ्याची ढाल बनवून संसार सांभाळला, अशा पतिव्रत त्या बाईच्या पायाची धूळ माझ्या मुखाला लागावी म्हणून एवढा अट्टहास केला. नाही तर काय गरज आहे सांग बरं मला? काय आसोनी द्वारकेचा राणा, काय ताकद. जिजाऊचा काटा विठ्ठलानं काढला. खालपकर, तुमचा आमचा काटा लोकांनीच काढला. आपलं गारानं काही देवापर्यंत गेलं? आपल्याला लोकच पुरेशी आहेत. तुम्ही एवढा जरी सुंदर कीर्तन सोहळा ठेवला, अख्खं गाव चांगलं म्हणत नसतं. 2-4 तरी खौट बोलणारच. ते म्हणणार, ह्या पाटलाला कशाला बोलवलं, त्या पाटलाला बोलवलं असतं तर मजा आली असती. कळलं त्याला, कळलं महाराज बरं का. सगळे चांगलं, सगळ्यांनाच कीर्तन आवडेल असं लोक आहेत रे ती. बरं कोणी म्हणलं की नाही, अरे कीर्तन ठेवलंय म्हणा यावर्षी उल्हाताई पाटलाचं, ते म्हणणार हा त्यांनी ठेवलंय पण ती येईल का? म्हणजे येऊस तर पोटात गोळा. काय खरंच आहे का? चांगला सुखानं झोपत होता, झोप मोडली तरी महाराज. गरज नाही रे दादा. चांगलं करता आलं नाही हरकत नाही, वाईट करू नका. कशाला? अटल बिहारी वाजपेयींची एक सुंदर कविता, दृष्टांत होता. जंगलाला आग लागलेली असते, सगळे पळून जातात मोठे मोठे प्राणी. चिमणी चोचीत पाणी घेऊन जंगलाची आग विझवाय निघते. लोक हसतात. अक्कल आहे का म्हणतात तुला? एवढं सजीव तुझा, तुझ्या चोचीतल्या पाण्यानं जंगलाची एक आग विझणार आहे? चिमणी म्हणते, खरं आहे दादा तुझं, माझ्या चोचीतल्या पाण्यानं जंगलाची आग विझणार नाही, पण ज्या दिवशी जंगलाचा इतिहास लिहिला जाईल तेव्हा माझं नाव आग लावणाऱ्यात नाही, आग विझवणाऱ्यात असेल. हे सगळ्यात जास्त महत्वाचं आहे. माझं कर्म सत्य आहे, माझं कर्म सत्य आहे. घातली या भय मी नाही बाबा चिंता करत, माझं कर्म आहे हरिमुखे. कशाला घाबरावं? द्वारकेचा राणा, माझं रक्षण करायला विठ्ठेवरचा मालक येतोय. मी चिंताच करत नाही, कुठेही असू दे, माझं मन तुझ्या चरणी असावं. असोनी समसाठीची वेको करी वेदशास्त्र भारी भाग्य सदा, वेदशास्त्र भारी भाग्य सदा. हरी मुखे सांगत नाही, वेदशास्त्र ग्वाही देतं. वेदशास्त्रांचे महर्ष असणारे व्यासमुनी सांगतात, इशारा करून सांगतात. खून म्हणजे खून नाही, खून म्हणजे इशारा. ते नजर नजर में हाल दिल का पता चलता है, तसं महाराज बरं का. इशारा असं नवरा बायकोचं भांडण लागावं, त्या दणक्यात पाहुणा यावा, पाहुण्यासमोर बायको नवऱ्याला काहीच म्हणत नाही, फक्त इशारा करते. ह्याला म्हणायचं इशारा.
आणि स्वतःचं अस्तित्व मोठं करा जरा पोरांनो. बहीण म्हणून सांगते, तिची मन आहे ना, डोंट जज बुक बाय कवर, ती कलियुगात लागू होत नाही. इट्स ॲब्सोल्युटली बुक जज बाय कवर. तुमच्या प्रेझेंटेशनवर तुमचा क्रायटेरिया आहे. स्वतःला सिद्ध केलं तर जग मान्यता देणार आहे. खिशात पैसा असला तर लोक तुमची आहे. खिशात पैसा नावात प्रसिद्धी असेल ना तर समाज आपल्या मागे पुढे फिरतो. खिशातला पैसा नावातली प्रसिद्धी संपली ना, आपली माणसं सुद्धा वाईट काळात आपली साथ सोडल्याशिवाय राहत नाही. ही सगळ्यात मोठं कलियुग आहे. कशा करा सिद्ध स्वतःला, पैसा कमवा. सोपं सांगते, नोकरी सरकारी असली ना, पोरगा किती बी काळा भांगरण किती बी ढोला असू द्या, बायको त्याला नाजूकन गोरीच भेटते. पैसा ना, तुम्ही किती गुड लुकिंग, जॉ लाईन, सिक्स पॅक, हँडसम, चांगल्या स्वभावाचे असले ना आणि खिशात दमडी नसली ना, तुम्हाला छपऱ्या पुरीला सुद्धा म्हणावं लागतं, वैमन की वैमन, तू तरी वैमन, वैमन वैमन, अगं तू तरी वैमन, हो दी लगीन वैमन. असली भिकारी अवस्था. स्वतःचं अस्तित्व सिद्ध करा. गाव आपलं, तालुका आपला, जिल्हा आपला, राज्य आपलं, परंपरा आपली, ज्ञान आपलं. आपल्या पूर्वजांनी आपल्यासाठी देहपानाला लावले. आपल्या मातीत साम्राज्य आपलंच हवं, हे स्वाभिमान आहे, कुठल्याच प्रकारचा अभिमान नाही. लोकांच्या दुकानात कपड्याच्या घड्याला बसायची वेळ येऊ द्यायची नसेल ना, स्वतःचे व्यापार धंदे टाकायला चालू करा आणि जरा संयमानं करा. अरे दुसऱ्या राज्यातली लोक येऊन तुम्ही त्याच्या तोंडावर जरी चहा फेकला ना तरी तो म्हणतो सॉरी साहेब, तरी तो म्हणतो गलती हो गई साहेब. दुसरा करके देतो, हा म्हणतो तो. आपण त्याला म्हणलं ना माझा काय सॉरी साहेब, दुसरा करके देतो, आप टेन्शन मत लो. आता आमच्या मराठी माणसानं चहाचा गाडा टाकला आणि त्याला जर कोणी येऊन म्हणला कसला चहा, ती म्हणून पिऊ वाटला पिण्यात जा. संयम ठेवा थोडा, मोठं व्हायला वेळ. हा, लोकांनी अपमान केले ना डोक्यात ठेवायचे, विसरायचं. लोकांचे अपमान विसरायचे, डोक्यात ठेवायचे, फक्त वेळ येऊ द्यायची. प्रत्येकाची वेळ, लगेच नाही उत्तर द्यायचं. ज्या देहून तुकोबांचा गाथा बुडवला, ज्या देहून तुकोबाला येड ठरवलं, त्याच देहूला, त्याच तुकोबरायांच्या, त्याच गाथ्याचं, त्याच मातीमध्ये मंदिर बांधावं लागलं. हा अपमानाचा सन्मानानं घेतलेला बदलाय. त्याच देहूला म्हणावं लागलं आरती तुकारामा, स्वामी सद्गुरु धामा, सच्चिदानंद मूर्ती, पाय दाखविया म्हणावं लागलं की नाही. ज्या रामेश्वर भट्टनी आयुष्यभर काव्य रचना करायला त्रास दिला, तेच रामेश्वर भट्ट म्हणले तुकिता तुलनेसी ब्रह्म तुकासी आले, म्हणून रामेश्वर चरणी मस्तक ठेविले. अपमानाचा बदला कसा घ्यायचा? सन्मानाने. जी लोक आपल्याला नावं ठेवतात ना, त्याच लोकांनी एक दिवस आपला सत्कार केला पाहिजे, तर आपण व्यक्तिमत्व. तोंडानं द्यायचं, मग हुडला थोडं करायचं नाही, अरेला कार्य करायचं, मोठं व्हायचं, बिंदास व्हायचं. आणि तुम्हाला कळत नाही असं काही नाही, सगळं कळतंय तुम्हाला. कळत कसं नाही? आता एखाद्यानं सकाळी मांसाहार केला, दुपारी चल म्हणावर त्याला देवळात, येईल का? सकाळी मांसाहार केलेला व्यक्ती दुपारी मंदिरात येईल का? काय म्हणेन, आज नाही गे, आज चुकीचं खाल्लंय, म्हणजे उद्या पवित्र होतो का तू? हे काय लॉजिक आहे? सोमवार गुरुवार खायचं नाही, बाकी दणकावून हाणायचं. तुम्हाला असं वाटतं का सोमवार गुरुवार देव बघतो बाकीचे डोळे झाकतो, तू खामी बघत नाही, तू खामी बघत नाही, तू खामी, असं? अरे करा ना 2-4 गोष्टीचा त्याग. खाण्यापिण्यावर बंधन ठेवा. एवढं ठेवलं की झालं वैष्णव. कशावर बंधन ठेवायचंय? व्यसनावर. हा, अरे एकदा वैष्णव झालात ना, गळ्यात तुळशीची माळ असेल, दारात तुळशी वृंदावन असेल, घरात विठेवरच्या मालकाचं देव घरात स्थानापन्न असेल, तर विश्वासानं सांगते, राक्षस जरी दारात आला ना तरी तो त्याची राक्षसी बुद्धी आपल्या दारात सोडून चांगल्याच विचारानं दार ओलांडणार. कारण त्याला माहित असेल साधं सुद्धा नाहीये, लय मोठ्या बापाचं आहे. अरे ह्याला त्रास दिल्यावर ही सहन करल, पण ह्याचा बाप बदला घेतल्याशिवाय राहणार नाही, असलं सामर्थ्यवंत घरातलं आहे ते वाटोळ करू शकत नाही आपलं. काळाचे ही काळ लढीवाळ विठ्ठलाचे घालून काय फरक पडतो? खाणं पिणे जिंदगीवर चाललंच रे दादा. हा, कळत नाही असं काय नाही. माणसं म्हणतात पिल्यावर कळत नाही, सगळं कळतं. कसं कळत नाही? मार 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 मारतो बायकोला, रात्री भरपूर मारतो आणि सकाळी म्हणतो तिलाच नव्हतं ग मारायचं, मला पिल्यावर कळत नाही. एवढंच बरं कळत नाही.
हात वाळवून घ्यायचा, बरं कळतो. आता काय करायचं कळत नाही त्याला. पिला ना टोपलभर शेळीच्या लेंड्या समोरून येऊन ठेवायच्या. त्याला म्हणायचं काळं म्हणू काय, ताकद वाढती, गोड लागतात, खा. खाईल का ग माय? अगं किती बी टाकलेली असू दे तेवढ्या धुंदीत म्हणीन येडा आहे का मी, लेंड्या आहेत ना. कळतो त्याला, नाटक करताय ती, सगळं कळतंय. कळत कसं नाही, हा येडा आहे बाई ती. आणि डोक्यातनं काढून टाका, औषधाला आणि इंजेक्शन न दारू सुटती म्हणून. मनावर ताबा असल्याशिवाय कुठलंच व्यसन सुटत. अशी इंजेक्शन न दारू सुटली असती ना, आई शपथ सांगते खालपच्या माय मावल्या, महाराष्ट्रातल्या बायकांनी मंगळसूत्र ऐकलं असतं पण इंजेक्शन आणलं असतं. आणि झोपीतच दिलं असतं. घे कडू, घे घे जानवर, घे मेलिया, जाऊ दे मंगळसूत्र, तू धर, हो धर. जिंदगीचा वाटोळा केला जानवारा. घरादारात किंमत नाही, माणसात इज्जत नाही, भावकीत कोणी खात नाही, धर. दिला असतं का नाही? खरं लेख म्हणून सांगा, दिला असतं का नाही? त्रासच तेवढा होतो का? लय बेकार दादा व्यसन. हा इथं बसलेली गोवा गुटखा तांबाखू दारू खाणारे पिणारे हातवरी करा. इतकं व्यसन मुक्त गाव आहे का? सगळ्यात जास्त तर यात्रेतच असते ती. लय अवघड दादा. नका रे, विनंती हो का, आमचं विनंती करणं काम आहे. शरीरावर बंधन असावं, मनावर बंधन असावं. असं युक्त आहार विहार नेम इंद्रिय आशिसार नियम आहे आपला तो. हिंदू आहेत म्हणल्यावर आपला युक्त आहार विहार. ज्या पंक्तीत बसलोय ती पंगत एखाद्याचा जीव घेऊन आपलं पोट भरणारी नसावी, आणि ज्या संगतीला बसलोय ती संगत एखाद्याचं वाटोळं करून आपली घर भरणारी नसावी. ह्या दोन गोष्टी पाळल्या आयुष्यात काहीच लागत नाही दादा. संगत आणि पंगत योग्याची ठेवा. संगत करायची ना त्याची करा ज्याच्या मुखात हरीचं नाम आहे, जो त्याच्यावर विश्वास ठेवतो, जो परमात्म्याला मानतो. काही नाही, आम्हाला माहित आहे देवा, हरी उच्चारणी अनंत जातील लयासी, नाम संकीर्तन साधन पै सोपे जळतील पापे. जे झालं ते झालं, मागे झाले पाहू नका, पुढे जामी नाही तू का. आता जे झालं ते झालं, इथून पुढे भूषण करायची ताकद मिळावी. पण मी एकटा सांगत नाही, व्यास म्हणून इशारा करून सांगतात. जसं काही महाभारताच्या काळात विदुर पंतप्रधान होते, कौरवाकडनं होते. पांडवाचा महाल लाख्याचा आहे, तो जाळला जाणार आहे हे कौरव सोडून फक्त विदुराला माहित होतं. विदुराने भर महासभेत इशारा करून सांगितलं, त्या उंदराच्या मागे जा, भुयारी मार्ग काढलाय, त्या मार्गाने गेलात तर जीव वाचेल तुमचा, नाही तर जीव जाईल तुमचा. विदुराच्या इशाऱ्यामुळे पांडवाचा जीव वाचला. व्यास मुनींच्या इशाऱ्यामुळे तुम्हा आम्हाला मोक्ष मिळणार आहे. काही नाही करायचं देवा, मला विश्वास आहे. द्वारकेचा राणा, पांडवाला घर आहे का? पांडवाला घर आहे का? अखंड वनवासी आहेत पांडव. मग कुठल्या घरी म्हणतात ज्ञानोबराय? स्वभक्त चित्तरंजनम सदैव नंदनंदनम भजे व्रजैकमंडनम समस्त पाप खंडनम सुभिच्छ गुच्छ मस्तकम सुनाद वेणु हस्तकम मनोज गर्भ मोचनम विशाल लोल लोचनम अनंग रंग सागरम नमामि कृष्णनागरम भजे व्रजैकमंडनम समस्त पाप खंडनम स्वभक्त चित्तरंजनम सदैव नंदनंदन. काय नाही, हरिमुखे म्हणा, सगळ्याचा अर्थ एवढाच होता. मी चौवेदी जाण, साई शास्त्री अठराई पुराण, हरीशीच गाती, हरिमुखे. काही नाही करायचंय आपल्याला. तू कुठे राहतोय? स्वभक्त चित्त, भक्तांच्या हृदयात स्थानापन्न, हृदय मंदिरी. पण तिथला ओळखू येण्यासाठी इथं नाम असणं गरजेचं आहे. पण विनंती देवा, काही नाही करता आलं, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी, नाव घेताय. जगाच्या मालकाने माझी राखणदारी करावी. मी दास असावं, तो मालक असावा, एवढंच एक सत्य. कारण एक सत्य एकच आहे. मृत्यूलोकी एक नगर, त्याचे नाव पंढरपूर, तेथील मोकाशी उभा असे विठेवर. तुम्ही संत माय बाप एवढा उपकार करा, म्या मजतीत वारी दाखवा दिनाचा सोयरा. तुम्ही सनकाधिक संत मनविता कृपावंत, एवढा करा उपकार, देवा सांगा नमस्कार. कुठं? ऐसी चंद्रभागा, ऐसे भीमा तीर, ऐसा विठेवर देव कोठे. एकमेव ठिकाणी दादा, तिथं जाता यावं, मला चरणावर मस्तक ठेवता यावं. कुठं? देवाची हे देवाच्या दारात जाता यावं. काही नाही करता आलं चालेल, मुखात नाम असावं.
प्रेमाने भजन विठो पाय रखो माई हरी जय जय हो